याचा अर्थ असा होतो की आपल्याला त्याला फाशी काय, त्याला भर चौकात आणून आपटून मारूया म्हणणाऱ्या आम्हीच महिला होतो. तर झालीच पाहिजे, पण ती कायद्याच्या चौकटमध्ये द्या. तो अधिकार जर आम्हाला असेल तर त्याला लोकांमध्ये फेकून द्या. बोटी बोटी करून टाकतील लोक. म्हणजे गांभीर्य दिसत नाही तुम्हाला? हो, आता बदलापूरची घटना घ्या ना. ते शूट त्यांनी हे केलं, एन्काउंटर नाही, मी बोलते ना तुम्हाला, आम्ही पण आरोप म्हणून नाही करत आहे. मग कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत? पण तो एन्काउंटर जो केला त्या गुन्हेगाराचा, त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या महिलांनीच नाही तर सगळ्या समाजानेच आम्हालाही त्याला बघा, हे मी केलेलं परत आहे. सांगते, तो काय कोण महात्मा होता किंवा तो काय असं कोणाचंच मत नाही. फक्त आता तेही आश्चर्य वाटलं की ते 2 लोकांना बेल मिळालं. मग त्याच्या आधी घडायच्या आधी पकडलं का गेले नाही? ह्या लोकांच्या मनातला प्रश्न मी सांगते. आणि एन्काउंटर ज्या पद्धतीने झाले बघा, मी त्या कायद्याच्या ह्याच्यात जाणार नाही. का केलं, कशाला केलं, हात बांधलेले असताना कसा खेचून घेतलं, थोबाडावरती बुरका असताना असं कसं खेचून घेतलं, अनलोडेड होतं का, लोडेड होतं का, यातलं आपल्याला काही ज्ञान नाही. महिलांनी आणि ह्यांनी मात्र म्हणजे त्याला सपोर्टच केला की असंच व्हायला पाहिजे. 100% मी सपोर्ट करते, पण मग सगळ्यांना एका ह्याच्यात उडवा. म्हणजे मग ते सगळ्यांनाच लागू पाहिजे. याचा अर्थ असा होतो की आपल्याला त्याला फाशी काय, त्याला भर चौकात आणून आपटून मारूया म्हणणाऱ्या आम्हीच महिला होतो. आजही तेच सांगते. फक्त ज्या पद्धतीने झालं आणि त्याच्यानंतर ते सरेंडर झाले, पकडले गेले, हा संशयाला जागा नका ठेवू. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून आपण जे कायदे कानून केलेले आहेत, प्रकरणांमधनं अमेंडमेंट झाल्या, सगळं झालं, सगळं माहिती आहे. पण संशयाला सुई जायला देऊ नका. महिलांना आनंद होणारच, कारण ती जी मुलगी आहे ती आत्ता आहे 4.5-5 वर्षाची. ती जेव्हा ह्याची 20 वर्ष पूर्ण, कारण हल्ली झाले का बाहेर येतात. म्हणजे जे उरणमध्ये घडलं तिथेही मी हजर होती. मी अगदी यांनी सांगेन की त्यावेळेला मुलीचं 14 का 15 वय होतं आणि तिच्या वडिलांनी तक्रार केली. मग ह्याच्यात सगळं करून तो बाहेर आला. ती आता 21 का 22 वर्षाची आहे जेव्हा तिचा खून झाला तेव्हा. हे सुटल्यानंतर डूक ठेवून येतात. त्यामुळे असे मेलेच पाहिजे, त्याबद्दल नो डाऊट, मेलेच पाहिजे. फक्त त्यांना कायद्याच्या चौकटीत मारून टाका. तो अधिकार. आणि मग असे जर कोणाला तरी वाचवणार एन्काउंटर असेल तर मग सगळ्यांचे करा. आम्हाला पण वाटतं की इतके. आता मी पश्चिम नागपूरला होती, त्या पोलीस स्टेशनचं आता मी जरा नाव विसरली. ज्यावेळेला मी त्या मुलीच्या घरी गेली, तिथे भाजपाचेच सगळे, तर ती 8.5 का 9 वर्षाची मुलगी आहे. म्हणजे हे घडून गेल्यानंतर जेव्हा जातो ना, तेव्हा आपल्या कितीतरी रात्रीच्या झोपा उडतात. आणि त्या मुलीशी जेव्हा संभाषण केलं तेव्हा माझ्या ज्या 2 महिला आतमध्ये त्या रडत बाहेर आल्या. म्हणजे तुम्ही विचार करा, मी ह्याला कुठलंच राजकीय हे नाही देत आहे, पण मग संवेदनशील राहून प्रत्येक मुलीला न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने. कारण आपण बदलापूर प्रकरण घेतलं तर त्याला वेगळी बॉर्डर आहे. शाळा कोणाची, हे कोणाचं काय, त्याला एक राजकीय वलय आलंय. 2 लोक लपून का राहिली, आत्ताच बाहेर का आली, हा प्रश्न आहे. इथे गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे, पण ती कायद्याच्या चौकटमध्ये द्या. तो अधिकार जर आम्हाला असेल तर त्याला लोकांमध्ये फेकून द्या. बोटी बोटी करून टाकतील लोक. कारण तुम्ही जे बदलापूरमध्ये उत्स्फूर्त लोक उतरली होती, कोणी कोणाला राजकीय हे नव्हतं. कारण आम्हीच पोचायला संध्याकाळचे 7 वाजले होते आणि जस्ट असं बोलत होतो, ते सगळं उत्स्फूर्त होतं, लोकांचं होतं, लोकांनी घेतलेला तो हे होता. त्याच्यात पण अनेक लोकांना पकडून बिकडून आजही म्हणजे प्रक्षोभ करायचाच नाही का, हा प्रश्न आहे.